नमस्कार मित्रांनो, द हायड्रोफोनिक प्रोजेक्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि हे आपलं सेकंड हायड्रोफोनिक प्लांट आहे, ज्याच्यामध्ये आपण पुढे जसं तुम्हाला माहीतच आहे बेबी टोमॅटो या चेरी टोमॅटो यांची रोपांची लागवड करणार आहोत. आणि ते लागवड केल्यावर तुम्हाला मी एवढं एक्सप्लेन नाही करू शकेल, कारण की ते ऑक्युपाय होऊन जाईल. म्हणून आपण एक शॉर्ट टूर यूट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमाने आपण घेऊ या प्लांटचं. तर हे प्लांट तुम्ही बघू शकतात, आम्ही फुल होममेड बनवलेलं आहे. आणि याच्यामध्ये 5 ते 10 हजारचा खर्च आहे मॅक्झिमम. ते जर तुमची पाईप क्वालिटी आणि तुम्ही जर कमी घेतले तर तुम्हाला कमी पण पडू शकतो. इट इज ऑल स्केलेबल, पण मॅक्झिमम 10,000चा आतमध्ये हे होऊन जाते. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता इथे 3 फ्लोअर लावलेले आहे. आधी याच्यात 4 होते एका फ्लोअरवर. आता मी ते खूप मागच्या आमचा एक्सपिरियन्स होता, क्लटर होत होतं, म्हणून आम्ही आता 3 फ्लोअरमध्ये 3-3च पाईप्स लावलेले आहे. तर आता या पाईपचे जे फ्लोअर आहे यांना तुम्ही असं समजा की हे जमिनी आहे आणि याच्यामध्ये तुम्ही आता झाडं लावणार आहे. याच्यामध्ये तुमचं न्यूट्रिएंट वॉटर फ्लो होईल, जे इथून जाईल आणि ते असं पूर्ण सर्क्युलेट होऊन या पाईपनी इथे पडेल आणि ते पाणी या खालच्या फ्लोअरमध्ये जाईल. तसंच ते सर्क्युलेट होऊन त्या साईडमधून असं होऊन असं होऊन इथे आपला या रिझर्वायर टँकमध्ये पडेल. आता मित्रांनो, तुम्ही हे बघा, अर्बन एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला शेतीची जमीन नाही भेटणार, तर त्याच्याऐवजी तुम्ही हे हायड्रोफोनिक प्लांट आपल्या बाल्कनीजमध्ये लावू शकतात, बनवू शकतात. या त्याच्यामध्ये आम्ही पण तुमची मदत करू शकतो. आणि बघा, एक प्लांट किती कमी जागा घेते, पण याच्यावर तुम्ही पूर्ण गच्ची एवढी जागावर तुम्ही तुमचं क्रोप लावू शकतात. तर हे हायड्रोफोनिक प्लांटचा एक फायदा आहे. ठीक आहे, याला मेंटेनन्स लागते, पण तेवढं नाही लागत. एकदा प्लांट लावले, फक्त न्यूट्रिएंट मेंटेनन्स करायचं आहे आणि थोडं बग्स नाही तर थोडं प्लांटच्या बिमाऱ्याबद्दल तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, बाकी काही नाही करायचं. तर हा आपला एक शॉर्ट टूर होता. त्याच्यामध्ये हे आपलं रिझर्वायर टँक आहे, याच्यामध्ये सगळं न्यूट्रिएंट फ्लो होईल. तर हे असं आहे. हा एक शॉर्ट हायड्रोफोनिक प्लांट जे आता आयडल पडला आहे आणि ज्याच्यामध्ये आता नवीन प्लांट्स लावू आपण पुढच्या 1 हप्त्यात, त्याचा एक शॉर्ट टूर होता. धन्यवाद. तुम्हाला अजून काय असेच काही टिप्स या काही जानकारी माहीत करायची असेल तर मला तुम्ही बेझिझक कॉमेंटमध्ये सेक्शनमध्ये सांगू शकता. थँक्यू अँड प्लीज सबस्क्राईब द चॅनल.